ह्याला नावच आहे शंभू जत्ती मंदिर बिस्किट महादेव। एक एक नावामध्ये एक एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे हे नावाला एवढा एक सविस्तर अर्थ आलाय। बेळगाव एक ऐतिहासिक शहर, जिथे प्रत्येक गल्ली, प्रत्येक मंदिर आपल्याला काहीतरी सांगून जातं। आणि अशाच एक मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत, ते म्हणजे बिस्किट महादेव। स्कूल ऑफ कल्चरच्या शेजारी असलेलं हे प्राचीन मंदिर बिस्किट महादेव म्हणून ओळखलं जातं। पण तुम्हाला माहिती आहे का की याचं खरं नाव शंभू महादेव होतं। स्थानिक सांगतात की इसवी सन 1703 मध्ये छत्रपती संभाजी महाराज दक्षिण मोहिमेवर जात असताना येथे 4 दिवस थांबले होते। त्यांच्या या वास्तव्यामुळेच या ठिकाणाला शंभू महादेव म्हणायची प्रथा सुरू झाली। या मंदिराचा इतिहास 204 वर्षापूर्वीचा, म्हणजे इसवी सन 1816 पासूनचा। येथील शिवलिंग स्वयंभू असल्याचं सांगितलं जातं। मंदिर नेहमीच भक्तांसाठी खुले असते, म्हणून इथे सतत दर्शनासाठी भक्तांची ये जा सुरू असते। इथे 2 शिवपिंड्या आहेत, एक 10 इंची तर दुसरी 27 इंचाची। मंदिराचा परिसर सुमारे 30 गुंठ्यावर पसरलेला आहे। श्रावण महिना असो किंवा महाशिवरात्री, येथे विशेष पूजा, अभिषेक आणि हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळते। महाशिवरात्रीला ऊस, दही, दूध आणि जलाभिषेक केला जातो। पण या मंदिराला बिस्किट महादेव का म्हणतात हे जाणून घेणे औत्सुक्याचं आहे। पूर्वी मंदिराच्या आवारात जांभोटकरांची बेकरी होती। त्या बेकरीतील बिस्किट नैवेद्य म्हणून देवाला अर्पण केले जायचे। हळूहळू ही परंपरा प्रसिद्ध झाली आणि मंदिरालाच बिस्किट महादेव असं नाव पडलं। हस्ताभ्यां कलहद्वयां रत्रसे अपलावयन्तं शिरो द्वाभ्यान्तं ददतं मृगाक्षबले द्वाभ्यां वहन्तं परम् अंखन्यस्तकरद्वयां रतकडं कैलासकान्तं शिवं स्वच्छां भोजगतं नवेन्दुमुकुटं देवं त्रिनेत्रं भजे। हे बेळगाव शहरामध्ये
बिस्किट महादेव, शंभू जत्ती महादेव मंदिर असं म्हणतात. हे एक स्थळ आहे. आम्ही, माझे वडील पुरोहित रवींद्र वेंकटरमण भट, तसंच मी त्यांचा चिरंजीव पुरोहित गुरुप्रसाद रवींद्र भट. हे देवस्थानाचं विशेष सांगायचं म्हणजे ह्याला नावच आहे शंभू जत्ती मंदिर बिस्किट महादेव. एक एक नावामध्ये एक एक वैशिष्ट्य आहे, त्याच्यामुळे हे नावाला एवढा एक सविस्तर अर्थ आलाय शंभू जत्ती मंदिर. आता शंभू म्हटल्यानंतर तुम्हाला सगळ्यांनाच एक नाव येईल की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. का म्हणजे हे देवस्थानाचा इतिहास असा आहे की आम्हाला पण एवढं माहीत नव्हतं की आमचं जन्म सगळं इकडे झालं. आमचे आजोबा पूजा करत होते, त्यांचे भाऊ पूजा करत होते, आता ते आमचे वडील पूजा करत आहेत, आणि आता माझी 4थी पिढी इकडं देवाची सेवा करायला आम्हाला भाग्य भेटलेलं आहे. जवळजवळ 70 वर्षापासून आमचं वंश परंपरा इकडं पूजाचं मान चालू आहे. हे देवस्थानाचं वैशिष्ट्य असं काय म्हणजे 1816 पासून आम्हाला भेटलेला प्रकार, म्हणजे त्याचा आधीचं किती वर्ष आहे ते आम्हाला माहित नाही. एक लहान स्थळ होतं इकडं, लहान स्थळ, आणि हे सगळं अरण्य म्हणजे जंगल प्रदेश. जेव्हा शंभू महाराज आपलं सह्याद्रीवरनं ह्या प्रांतात आले तेव्हा 3 दिवस इकडं राहून इकडं स्थानिक होऊन जत्ती मठामध्ये त्यांचं स्थान झालं, आणि जत्ती मठामध्ये स्थान झाल्यानंतर इकडं येऊन त्यांनी 3 दिवस देवाची पूजा करून गेलेली आहे. असं एक प्रख्यात उल्लेख त्र्यंबकेश्वर देवस्थानामध्ये आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामुळे शंभू. आता जत्ती म्हणजे त्यांनी येऊन जत्ती मठामध्ये, आणि जत्ती मठाचे तेव्हा जत्ती आणि यती, उत्तर भारतामध्ये जत्तीला यती म्हणतात, दक्षिण भारतामध्ये यती म्हणतात, जत्ती म्हणतात. तसं इकडं जत्ती मठाचं त्यांचे एक मूल स्वामीजींचं समाधी आहे. हे स्थळ आता काय आम्ही देवस्थान आहे हे समाधीवरती निर्माण झालेलं आहे. आणि शंभू जत्ती मंदिर बिस्किट महादेव ह्याला नाव म्हणजे मूल पिंडी ते बिस्किट स्वरूपाने लहान उद्भवलिंग आहे, स्वयंभू शिवाचा आहे. ते कोणी प्रतिष्ठा केले, काय केलं ते आमच्याकडे उल्लेख नाही आहे. खरं एवढंच सांगू शकतो की त्याच्यामध्ये आता पण तुम्ही बघू शकता, खरं आत आम्हाला आता कोणालाच प्रवेश नाही आहे. कितीही पाणी काढलं तर त्याच्यामध्ये पाणी असतेच. ते एक बिस्किट चौक रूपाने आहे. अनेक कसं म्हणजे 1959 मध्ये मोठी पिंडी ह्या इकडच्या समाजाच्या लोकांनी मिळून पुन्हा प्रतिष्ठा केलेली. त्याच्यामध्ये इकडं 2 ईश्वराची पिंडी स्थापना आहे. हे स्थळामध्ये वृद्धी होत 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 लहान एक जवळजवळ एक 50 बाय 50 लहान ह्याच्यामध्ये होती ती, आता एवढं मोठं येऊन देवाने प्राप्ती करून दिलेलं आहे. मुख्य उद्देश या स्थळामध्ये बिस्किट महादेव कशाला म्हणतात म्हणजे इकडंच देवस्थानाच्या समोरच जांभोटकर म्हटलेल्या बंगल्यामध्ये एक टाईप बेकरी होती, लहान बेकरी. ते बेकरीमध्ये तो काही प्रोडक्ट्स म्हणजे काही बिस्किट वगैरे करू दे, काही केलं तरी फर्स्ट आणून देवाला देणार. आणि हे स्थळामध्ये इकडं गार्डन होतं, अजून गार्डन आहे. खरं थोडंसं लोप ह्याच्यामुळे ते गार्डन दिसत नाही. ते गार्डनमध्ये येणारे सर्व आताचे माझ्याप्रमाणे, मला आता एक 33 वर्ष झाले, माझ्या आधीची पिढी असेल त्यांनी लहान असताना इकडे येऊन आम्हाला बिस्किट खायला मिळते म्हणून हे देवाला बिस्किट महादेव मग एक नाव प्रख्यात झालं. तसं हे देवस्थानामध्ये विशेष वर्षावधी 2 उत्सव, एक महाशिवरात्री आणि एक श्रावण महिना. 5 सोमवार येऊ दे, 4 सोमवार येऊ दे, देवाची भक्ती असं जात गेली की इकडं देवस्थानामध्ये एवढंच की हिंदू वर्ग एवढंच नाही, इतर वर्गाचं पण इकडे येऊन देवाला त्यांची काय एक सेवा करायची ते करून जातात. मुख्य उद्देश हा स्थळ गौप्य असल्याने लोकांना माहिती नाही, तरी आमच्याकडे इतिहास भेटलेला एक 200 ते 250 वर्षाचं आम्हाला हे देवस्थान आहे म्हणून आमच्याकडे आहे. त्याच्या आधी किती वर्ष असेल ते आम्हाला काय माहिती नाही. तसं आलेल्या सर्व श्रावण मासामध्ये सर्व भक्तांना देव चांगलं करू दे, त्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण करू दे म्हणून आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. बिस्किट महादेव हे केवळ एक मंदिर नाही, ते आहे इतिहास, परंपरा आणि भक्तीचा संगमस्थळ, जिथे बिस्किट नैवेद्य, शंभूची सेवा आणि श्रद्धेचा गंध आहे. हे सगळं अजूनही तितक्याच श्रद्धेने जपला जातो.